नियम फक्त सामान्यांसाठीच का? नियमांची पायमल्ली करणाऱ्या ट्रॅव्हल चालकांना पोलिसांचा धाक उरला नाही का? हाच प्रश्न आता जालनाकर विचारत आहेत. बुकिंग ऑफिस की केवळ वसुली केंद्र? जालन्यातील एकाही ट्रॅव्हल्स एजन्सीकडे महिलांसाठी स्वच्छतागृह नाही. जालना बसस्टँड परिसर बनला ट्रॅव्हल्सचा अड्डा. वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त. जालना शहरातील बसस्टँड परिसरात रात्री 8 वाजल्यानंतर खासगी ट्रॅव्हल्समुळे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे जालना उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी स्वतः ट्रॅव्हल्स चालकांची बैठक घेऊन शहरात ट्रॅव्हल्स न आणण्याच्या कडक सूचना दिल्या होत्या. मात्र प्रशासनाच्या या आदेशाला केराची टोपली दाखवत ट्रॅव्हल्स मालकांनी आपली मनमानी सुरूच ठेवली आहे. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हे ट्रॅव्हल चालक अवजड गाड्या थेट शहराच्या मुख्य रस्त्यांवर आणून उभ्या करत आहेत. रात्रीच्या वेळी इथे पाय ठेवायला जागा नसते. विचार करा, जर एखादा गंभीर रुग्ण घेऊन रुग्णवाहिका या कोंडीत अडकली तर त्याला काही झाल्यास जबाबदार कोण? सामान्यांचे हाल करून खासगी ट्रॅव्हल्सवाले गब्बर होत आहेत. प्रवाशांच्या मूलभूत सुविधांबाबत बोलायचे झाले तर जालन्यातील एकाही ट्रॅव्हल्स एजन्सीकडे महिला किंवा पुरुषांसाठी स्वच्छतागृह किंवा बसण्याची कोणतीही कायदेशीर व्यवस्था नाही. रस्त्यावरच प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागते. आता पाहूयात का RTO आणि वाहतूक पोलिसांचे नियम यावर काय सांगतात. प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेत अवजड आणि खासगी बसेसना शहराच्या मुख्य आणि गजबजलेल्या रस्त्यांवर येण्यास पूर्ण बंदी असते. ट्रॅव्हल्स फक्त त्यांच्या अधिकृत खासगी जागेत किंवा शहराबाहेर आखून दिलेल्या पार्किंग लॉटमध्येच उभ्या करता येतात. मुख्य रस्त्यावर किंवा बसस्टँडच्या समोर गाड्या लावणे हा कायदेशीर गुन्हा आहे. मोटार वाहन कायद्यानुसार ज्या ठिकाणी ट्रॅव्हल्सचे बुकिंग ऑफिस आहे तिथे प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी, बैठक व्यवस्था आणि महिला पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह असणे बंधनकारक आहे. रस्त्यावर उभे राहून प्रवाशांची पडवापडवी करणे किंवा वाहतुकीला अडथळा निर्माण होईल असे कृत्य करणे दंडनीय अपराध आहे. नियम तर स्पष्ट आहेत. अधिकाऱ्यांचे आदेशही कडक होते, तरीही मनमानी सुरू आहे. आता या व्हिडिओमध्ये किंवा दृश्यांमध्ये स्पष्टपणे दिसणाऱ्या या नियमबाह्य ट्रॅव्हल्सवर जालना वाहतूक पोलीस आणि RTO प्रशासन काय कठोर कारवाई करणार की दरवेळेसारखी दंडाची पावती फाडून यांना असेच सोडून दिले जाणार, याकडे संपूर्ण जालनाकरांचे लक्ष लागले आहे.